आपल्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत म्हणजे फीस कलेक्शन. फीस कलेक्शनमध्ये मोठा प्रॉब्लेम म्हणजे पेंडिंग फीस. पेंडिंग फीची लिस्ट कशी काढणार? त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली पेंडिंग फीची लिस्ट उपलब्ध होईल की या महिन्यामध्ये किती रुपये येणे बाकी आहेत. तुम्हाला इथं दिसतात की 31,800 रुपये येणे बाकी आहेत. दुसरं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांची फीस मागच्या महिन्यामध्ये यायला पाहिजे होती पण ती आली नाही, अशा विद्यार्थ्याला आपण ओव्हर ड्यूज असं म्हणतो. त्याची लिस्ट हे जवळजवळ 13,300 रुपये. ती धोक्याची घंटा आहे. त्यांच्याकडनं लवकरात लवकर वसुली करून घेणं किंवा ह्यांना समज देणं आणि ह्यांना व्यवस्थित फॉलोअप देऊन आपल्याला फीज वसूल करता यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, जर विद्यार्थी फीज भरायला तयारच नसेल, क्लासलाच येत नसेल आणि फी भरणारच नसेल, तर मग आपण आउटस्टँडिंगमध्ये त्यांचा रेकॉर्ड ठेवू नये. अशा फीजला म्हणतात बॅड डेट्स रिपोर्ट. तर अशा विद्यार्थ्यांचं आपल्याला कायमस्वरूपी उच्चाटन करता आलं पाहिजे आणि पेंडिंग फीजमधून ती रक्कम आपल्याला मायनस करता आली पाहिजे. या सगळ्या सुविधा तुम्हाला आपल्या स्किल टॅब प्रोचं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये या सगळ्या सुविधा तुम्हाला AI च्या मदतीने ॲटोमेट जनरेट करून मिळतील.